बैट्समैन कमेंट्री बॉक्स में आ जाइए। कमेंट्री बॉक्स में पूरा हमारे बाजू में। हमें आपके प्लेयर्स के नाम पता नहीं है क्योंकि आपने गरुडास्त्र, वज्रास्त्र और कुछ कुछ रखा है नाम। हॅलो 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 हॅलो, पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत। कासारियो प्रीमियर लीग सीझन 1 च्या दुसऱ्या दिवसाचा पहिला सत्र आणि पहिल्या सत्रातील पहिला मॅच जो खेळला जात आहे आर ईगल्स वर्सेस एव्हेंजर्स 11। आर ईगल्स ने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा डिसिजन घेतलेला आहे। अवेंजर्स कडनं बघितलं तर टर्मिनेटरचे ओनर सुनील खैरनार आणि वंडर बॉय मंदार तांबे हे दोघ जण ओपनिंग करण्यासाठी आलेले आहेत। आर ईगल्स कडनं पहिलं षटक घेऊन मॅन फ्रॉम कोकण अभय सावंत, लेफ्ट आर्म मीडियम पेसर। बघूया पहिल्या षटकामध्ये कसा खेळ केला जातोय। सुनील खैरनार जे की एक कासारिया स्टेडियम वरचं एक मोठं नाव, आज गेजर 40+ मैदानावरती आपली झलक सोडतोय का नाही ते बघू। आणि हिअर वी गो, द फर्स्ट बॉल ऑफ सेकंड डे ऑफ CRPL सीझन 1। एक चांगला चेंडू आणि इथे जर डायरेक्ट हिट झाले असतं तर रनआउट, डायरेक्ट हिट झालेले आहे। रनआउटची मागणी पण अंपायरने पूर्ण तरीके नाकारून टाकलेली आहे आणि अशा तरीकेने जिथे 1 रन होतं तिथे 2 रनने धाव फलक पुढे जाताना बघता येईल आपल्याला। आर ईगल्स ज्यांचे ओनर शंकर राठोड आणि कॅप्टन अवधूत पालव, खूप मोठी नावं दिसतात आर ईगल्स मध्ये। अवधूत पालव, शरद मासुरकर आणि हा आतला एज कळाले नाही अवधूत यांना की बॉल कुठे गेला आहे। इनसाइड एज लागून कीपर कडे गेला होता, तिथे क्षेत्ररक्षण करता आले असते, 1 रन वाचवता आली असती, पण थोडस जम्बलिंग झालेलं आहे त्यांचं आणि त्यानुसार बॉल सुटला आणि 1 रनने धाव फलक पुढे जाताना बघता येईल। 3 रन। आता पहिला बॉल मंदार तांबे, लेफ्ट हँड बॅट्समन। मंदार तांबे साठी लॉन्ग ऑनला शरद मासुरकर आणि मिड विकेटला एक प्लेयर सुधीर। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला 2च फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर ठेवता येतील हा नियम आहे। बघूया पहिला चेंडू आणि एक सुंदर कव्हर ड्राइव्ह मंदार तांबेच्या बॅटूतनं सीमा रेषेच्या पार, या इनिंग मधला पहिला चौकार। प्रहार मंदार तांबे यांच्या बॅटतनं बघता आलेला आहे आणि आता साइड चेंज करून लेफ्ट आर्म राउंड द विकेट मंदार तांबेला। बघूया दुसरा चेंडू, पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ, कॉट बिहाइंड ची अपील, बट अंपायरनी पूर्ण तरीके नाकारून टाकलेली आहे ती अपील। अवधूत यांना माहिती होतं त्याच्यामुळे कीपर कडनं काहीही रिस्पॉन्स भेटलेला नाही बॉलरला। खूप मोठी मोठी नावे, सचिन कोंडालकर, नीरव रडाडिया, अवधूत पालव, शरद मासुरकर, शंकर राठोड स्वतः, जे की हार्ड टेनिसचे उत्कृष्ट प्लेयर म्हणून मानले जातात इथे। आणि आता दिशा भूल, व्हाईट बॉल चा इशारा।
कालच्या पहिल्या सत्रामध्ये पहिल्या दिवशी जर बघितलं असेल आपण, कमांडो 11 या टीमने एक उत्कृष्ट खेळ करून पहिली टीम झालेली आहे जी फायनलला पोहोचलेली आहे. टर्मिनेटर सारखी मोठी टीम त्यांच्या समोर असताना वन साइड मॅच करून त्यांनी फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. त्याबद्दल कमिटीच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. पुन्हा एकदा हवेमध्ये बघू कॅच होतं का नाही. बॉलच्या खाली अमोल माहुल, पण व्यवस्थित जज नाही केला आणि इथे झेल होऊ शकला असता. 2 रनने पुन्हा एकदा स्कोर बोर्ड हळूहळू पुढे जाताना 10 रन झालेले, एक वाईड होता, 10 रन झालेले. 2 1 3 4 7 एक वाईड 8 आणि आता परत एकदा 2 रन, 4 बॉल 10 रन, 5 बॉल 10 रन, सॉरी. पुन्हा एकदा उडून राहिलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. या इनिंग मधला पहिला षटकार आणि अशा तरीकेने मंदार तांबेची बॅट तळपलेली आहे. पहिल्या ओव्हर मधला पहिला 6 आणि अशा तऱ्हेने पहिल्या ओव्हरची सांगता पहिल्या ओव्हर नंतरून धमाकेदार सुरुवात केलेली आहे अवेंजर 11नी. 16 रन. मासुरकर, शरद मासुरकर दुसरी ओव्हर पवेलियन कडून शरद मासुरकरचा सामना करणार आहेत सुनील खैरनार. सुनील खैरनार वरती अवेंजर्सनी खूप मोठी बोली लावली होती ऑक्शन मध्ये. स्वतः टीमचे ओनर असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या टीम मध्ये जाणं न पसंत करता अवेंजर 11 मध्ये आले. आज मोठ्या मोठ्या टीम्स खेळणार आहेत. यानंतरून एक उत्कृष्ट सामना बघायला भेटन रिओ रायझिंग स्टार वर्सेस पॉवर गँग आर्मी. बघू दुसऱ्या ओव्हरची सुरुवात. पहिला बॉल सुनील खैरनार काय करताय आणि सुनील खैरनार समजू शकले नाही. चप करून आउट ऑफ साइडच्या दिशेने गॅप काढण्याच्या नादात बॉल आणि बॅटचा संपर्क नाही आणि बॉल सरळ यष्टीरक्षक अवधूत पालव यांच्या हातात. या बॉल नंतरून लगेच क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. पॉइंटचा प्लेअरला थोडा बाहेर काढलेला आहे. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा काहीही संपर्क नाही. बॉल पुन्हा एकदा यष्टीरक्षक अवधूत पालव यांच्या हातामध्ये. नाही राहून दे चालू राहून दे. आणि आता पुढे येऊन कनेक्ट केलेला आहे आणि हा पहिला चौकार या ओव्हर मधला. या ग्राउंडला बघशाल तुम्ही तर खूपच डोक्यावरनं चौकार. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पण परत एकदा तीच चुकी आणि तेच बघायला भेटत आहे आपल्याला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. जर तुमच्या नॉन स्ट्राईकचा बॅट्समन जबरदस्त फॉर्म मध्ये असेल तर तुम्ही 1 रन काढून त्याला स्ट्राईक देऊ शकता. पुन्हा एकदा हवेत आणि इथे यष्टीरक्षक अवधूत पालव यांच्याकडनं झेल सुटलेला आहे आणि त्यामुळे सुनील खैरनारला एक मोठे जीवदान म्हणता येईल. इथे चांगली गोलंदाजी म्हणता येईल शरद मासुरकर यांच्याकडने. फक्त आणि फक्त 5 रन खर्च केलेले आहेत या ओव्हर मध्ये. 5 बॉल 5 रन.
स्ट्राईक वरती मंदार तांबे आणि फिल्डिंग मध्ये परत एकदा परिवर्तन. यावेळेस मंदार साठी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला 2 प्लेयर बाहेर ठेवलेले आहे आणि एक मिड विकेट स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा मंदारच्या बॅट मधनं निघालेला हा दुसरा षटकार. षटकार 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 आहे षटकार आहे षटकार आहे षटकार आहे. पंचवीस रन, एक सुद्धा विकेट नाही पडलेली आहे. ते अवेंजर 11 ची चांगली सुरुवात म्हणता येईल. आता तिसरी ओव्हर घेऊन RR ईगल्स कडनं अशोक यादव. RR ईगल्स कडनं अशोक यादव तिसरी ओव्हर घेऊन अशोक यादवचा सामना करतील सुनील खेरनार. मंदार तांबे एक उत्कृष्ट फलंदाजी करताना इथे बघू सुनील खेरनार त्यांची साथ कशी देत आहे. पुन्हा एकदा हवेत बॉलच्या खाली अवधूत पालव आणि इथे दोन्ही फिल्डरला बॉल जज करता आला नाही. दोन्ही फिल्डरच्या मध्ये बॉल आणि 2 रन. पाणी भरून ठेवायला पटापट जसा सुकणार. आम्ही पाणी देऊ इथे नका बोलू रे, इथे नका बोलू, इथे नका बोलायचा आवाज जाते. आणि त्रिफळाबाद सुनील खेरनार एक उत्कृष्ट यॉर्कर लेन डिलिव्हरी आणि बोल्ड होऊन पवेलियनला जाताना सुनील खेरनार. आणि सुनील खेरनारची जागा घ्यायला पुन्हा एकदा त्यांचे मित्र अमोल वाघमोडे. बॅटिंग लाईन बघितली तर बॅटिंग लाईन खूप उत्कृष्ट बॅटिंग लाईन आहे अवेंजर 11 कडे. मंदार तांबे, सुनील खेरनार, अमोल वाघमोडे सारखी मोठी मोठी नावे. त्याच्यामुळे बघू पहिल्या 6 ओव्हरच्या सत्रात ते किती रन्स बनवतात. ते फॉर्मॅट मध्ये पहिली मॅच प्रत्येक टीमची 6-6 ओव्हरची असेल. त्याच्यानंतरच्या प्रत्येक मॅच 5-5 ओव्हरच्या असतील. विनर विनर्स, लुजर लुजर असा फॉर्मॅट ठेवलेला आहे. आजच्या सत्रात आपल्याला 7 सामने खेळवायचे आहे. काल कमांडो 11 फायनलला पोहोचलेली आहे. आज बघू कुठली टीम कमांडो 11 ला फायनल मध्ये भेटते. पुन्हा एकदा अमोल वाघमोडेच्या बॅट मधनं आल्या षटकार, एक उत्तुंग षटकार. The man from Dule. कॅसारियो प्रीमियर लीगचं जर एक वैशिष्ट्य बघशाल तुम्ही तर प्रत्येक राज्यातनं खेळाडू तर खेळत आहेत. प्रत्येक राज्यातनं
बॉलिंग करणारा प्लेयर उत्तर प्रदेश मधनं तर बॅटिंग करणारा प्लेयर महाराष्ट्रातनं खेळत आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि एक निर्धाव चेंडू. 4 बॉल झालेले आहे या ओव्हर मध्ये. 4 बॉल नंतरून धाव संख्या 33 रन्स, 1 विकेटच्या नुकसानमध्ये. फुलटॉस कव्हरच्या दिशेने मारला शरद मासुरकर बॉलच्या पाठीमागे, पण काय बॉल अडू शकले नाही. उत्कृष्ट प्रयत्न म्हणता येईल, पण बॉल त्यांच्यापेक्षा सरस ठरला आणि 4 रन, 37 रन. आमचे ऑर्गनायझर्स सदानंद तेली यांनी ह्या टीमचे या टुर्नामेंटचे एक अँथम पण बनवलेले आहे. एक उत्कृष्ट अँथम, पहिल्यांदा कुठल्या टुर्नामेंटचा अँथम बनवण्यात आलेले आहे. पुन्हा एकदा ब्लॉक होल्ड, 2 रनची मांग आणि इझिली 2 रन घेतलेले आहेत इथे. अशा तऱ्हेने तिसऱ्या ओव्हरची समाप्ती, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतरून अवेंजर्सचा स्कोर झालेला आहे 39 रन विथ द लॉस ऑफ 1 बिग विकेट सुनील खेरनार. बघू 3 ओव्हरच्या समाप्तीनंतरून चौथी ओव्हर घेऊन कोण येत आहे. अवधूत पालव, कसारिओ प्रीमियर लीग 2026 तुम्ही पाहताय. आज स्पर्धेचा दुसरा आणि शेवटचा दिवस. शशांक पाटील सर बघा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा बुजरा वगैरेला वंदन करून सहा षटकांच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. एव्हेंजर्स संघ प्रथम बॅटिंग करतोय. 3 षटकात 39 धावा झालेत. आर एंजल्स विरुद्ध एव्हेंजर्स अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपला. बॉलिंग करण्यासाठी आलेत अवधूत, संघ नायक आलेले आहेत अवधूत बॉलिंग मार्कवर. कॉमेंट्री बॉक्स कडनं हा चेंडू आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चांगली फिल्डिंग आहे. दुसरीचा कॉल दिला होता, मात्र एकच धाव इथे मिळाले. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 40 वरती आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद 40. एव्हेंजर्स संघ प्रथम बॅटिंग करत असताना आजच्या दिवसातील पहिलीच मॅच. पहिली मॅच 6 षटकांची, दुसरी मॅच 6 षटकांची, त्यानंतर विनर विनर, त्यानंतर लुजर लुजर. लीग फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळते. एसपी पॅनलचे पंच स्वतः सुभाष पाटील सरांना तुम्ही पाहतायत, शशांक पाटील सरांना तुम्ही पाहतायत, जितू सरांना तुम्ही पाहतायत. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एकच धाव मिळेल. सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे, कारण प्रत्येक बॉलवरती तुम्हाला चौकार षटकार येणार नाहीये. त्यामुळे सिंगल डबल ज्या प्रकारे मुंबईची लाईफ लाईन लोकल ट्रेन जी बंद पडली होती 2020 कोरोनाच्या काळामध्ये आणि भरपूर संकट आली नागरिकांना. 41 धावा आपल्याला धापलकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. 41 चौथी ओव्हर आहे. चला चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये, लक्षात घ्या. गोलंदाज अवधूत चांगली बॉलिंग करतात. आतापर्यंत 2 चेंडूवरती 2 सिंगल त्याने खर्च केले. 3 षटकात 39 होत्या. ब्लॉकॉलला चेंडू होता, त्यालाही खोदून काढलंय. सिंगल इथे मिळेल. आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूवरती 3 सिंगल आलेले आहेत.
बेचाळीस धावा धापल आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॉमेंट्री बॉक्स सेंड कडनं स्वतः कॅप्टन अवधूत राईट ओव्हर द विकेट. चांगला बॉल होता, शांत ठेवलंय फलंदाज अमोलला. धावसंख्या 42. अमोल आणि मंदारी जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. कासार प्रीमियर लीग कासारिओ प्रीमियर लीग 2026. सचिन पाटील सुद्धा इन ऍक्शन मध्ये. सूरजला तुम्ही बघू शकाल, हा चेंडू पुढे आले होते, हलकं अपील करण्यात मात्र पंच शशांक पाटील सरांचा लेग बायचा इशारा आलाय. 43. बघा काय बॉलिंग केली आतापर्यंत कॅप्टन अवधूतने. कॅप्टनची भूमिका काय असते दाखवून दिलेली या मॅच मध्ये. पहिल्या 5 बॉलमध्ये आतापर्यंत 3च धावा त्यांनी खर्च केलेत. लेग बायची पकडून अशा 4 धावा जरूर आल्यात. 43 झाल्यात, 3 षटकात 39 होत्या. 6 षटकांच्या मॅचेस मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन क्रिकेट 55-60 डावा चांगल्या असू शकतात या मॅच मध्ये. अवधूत शॉर्ट ऑफ लेनचा बॉल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. शेवटच्या बॉलवरती षटकार आला. अवधूतने 5 बॉल जबरदस्त टाकले होते. 49 धावा धापलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंदार 24 वरती नाबाद आहेत. अमोल 7 बॉलचा खेळ केला, 13 वरती नाबाद आहेत. धावसंख्या 49. थोडस ड्रिंक्स ब्रेक. 2 दिवसीय स्पर्धा तुम्ही पाहतायत कासारिओ प्रीमियर लीग 2026. सचिन पाटील सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत जर्मन निजे संघाचे. पन्नास आवाज आलेत. सुधीर आलेत. 5व्या ओव्हरमध्ये सुधीर गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. खूप चांगल्या जर्सी मध्ये आपल्याला सर्वच टीम्स खेळाडू पाहायला मिळत आहेत. आणि प्रीमियर लीग जेव्हा जेव्हा होतात त्या चर्चेत होत असतात. त्यातली एक प्रीमियर लीग कासारिओ प्रीमियर लीग 2026. सुधीरचा पहिलाच बॉल व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे सिंगल मिळाली आहे. 50 कंप्लीट. 50 धावा इथे पूर्ण झालेत. अव्हेंजर संघाच्या 50 धावा 5व्या ओव्हरच्या सुरुवातीलाच पूर्ण झालेले आहेत. मंदार चांगली बॅटिंग करतात. 8 बॉलमध्ये 24. डावखळे आताचे बॅटर आणि डावखळे आताच्या फलंदाला नेहमीच ऍडव्हान्टेज असतो. 50 धावा झालेत. इथे मात्र काय घडलंय मैदानामध्ये. बाईटच्या स्वरूपात चौकार आलाय. पंचावन्न धावा. लेग स्टंपच्या बाहेर होता हा बॉल. पंचावन्न धावा झाल्या आहेत. पंजा मिळालाय अव्हेंजर्स टीमला. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये पंजा एक ऊर्जा देऊन जाईल या मॅच मध्ये. 55. फुलटॉस बॉल होता. स्क्वेअर ऑफ द विकेट. पंच थोडक्यात बचावले असं म्हणावं लागेल. जसा फटका खेळले नक्कीच मंदारने इशारा केला पंचांना की इंटरनॅशनल सुद्धा चित्र आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे. पंचाने बऱ्याच वेळा दुखापत होत आपण पाहिलेली आहे. 56 धावा झालेल्या आहेत.
पाचवा षटक प्रगतीपथावर असताना 6 षटकांची मॅच. इथे चेंडू हवेत आहे. मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आले होते, मात्र त्यांना बीट करून बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. आपले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती 60 धावा धापलकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा हलकासा आतमध्ये आला. डॉट बॉल. 2 to go. शशांक पाटील सर तुम्ही पाहताय पंचांच्या भूमिकेत. एक जबरदस्त लेजंड क्रिकेटर आहेत. रेग्युलर क्रिकेट खेळले, सध्या 40+ संदर्भ गावासाठी ते खेळतात. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक वेगाने आले. रनआउटची संधी असेल, मात्र थ्रो फेकी ॲक्युरेट नाहीये. तरी 2 धावा इथे जरूर मिळाल्या. धावसंख्या 62. पाचव्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावांची गती आपण जर पाहिली तर 1 विकेट जरूर गेले, मात्र मंदार 25 वरती नाबाद आहेत. अमोलचा जर विचार केला तर 20 वरती नाबाद आहेत. तर धावा चांगल्या आहेत. 70+ धावा चेस करणं इतकं सोपं नाहीये. 62 62 यानंतर अजून एक ओव्हर बाकी आहे. 70+ होऊ शकतात. 5 षटकांचा खेळ समाप्त. सुधीरने कमबॅक केले. 13 धावा सुधीरने या ओव्हरमध्ये खर्च केलेत. बासष्ट धावा 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 62 धावा आपण बघू शकाल. अवेंजर्स संघ प्रथम बॅटिंग करत असताना आर्य एंजल्सच्या विरोधात, आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी आलेत निखिल. निखिल आलेले आहेत. निखिल कॉमेंट्री बॉक्स साइड कडनं वैयक्तिक पहिलं सकाळचं शेवटचं षटक. पहिलाच बॉल गॅप मध्ये हा फटका आहे. चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद. मंदार स्क्वेअर लेग मिड विकेट हे त्यांचं फेवरेट झोन आहे, आणि त्याच दिशेने जास्तीत जास्त धावा त्यांनी बनवलेले आहेत. 67 धावा झाले आहेत. 29 वरती सध्या ते बॅटिंग करत आहेत. बॅटिंग स्टान्स बघा. सुभाष सर असं वाटतं की समर्थ कडू बॅटिंग करतायत. हा तसं बोलू शकता, कारण इजाज कुरेशीला सुद्धा आपण काल पाहिलं इंडिया कप मध्ये. इजाज कुरेशी जेव्हा खेळतात लॉंग ऑफ कव्हर्स, आणि इथे फटका झेलची शक्यता आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. मंदारची खेळी समाप्त. 66 वरती दुसरा धक्का. सासष्ट धावा झालेल्या. 2 विकेट गेले. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. रोहन आलेत बॅटिंग करण्यासाठी. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे.
सुंदर खेळाडू कक्ष सुद्धा आपल्या पाहायला मिळतो सेपरेट. तर मी कासारियो प्रीमियर लीग चर्चेत आहे. दुसरा दिवस आज स्पर्धेचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. ज्या प्रकारे मगाशी उल्लेख केला जर्सी खूप सुंदर आहेत. आणि बघायचं तर रोहन कशा प्रकारे बॅटिंग करते. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. रोहनच्या बॅट मधनं पहिल्याच बॉल वरती धमाका आलाय सीमारेषेच्या बाहेर. कासारियो प्रीमियर लीग सिक्सर. धन्यवाद. मगाशीच मी उल्लेख केला होता 70+ धावा चांगल्या असतील आणि 72 झालेत. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे म्हणजे 75-80 होऊ शकतात. मतलब दोन्ही एंडने ही स्पर्धा खेळली जाते त्यामुळे ऍडव्हान्टेज असतो फलंदाजी करणारी टीम असेल फिल्डिंग करणारी टीम असेल. इथे चेंडूने अचानक बाउन्स घेतलाय. लॉंग ऑफ लक्ष नाहीये. 2 धावा झाल्या असत्या कदाचित. 1 धाव. 73. आता धावा झाल्या. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. इथे चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल तिथे टिपलाय. 73 वरती लागणारा तिसरा धक्का. 1 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. त्र्याहत्तर धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या डावातील. आपण बघायचे शेवट गोड करेल का. बॅटिंग करण्यासाठी आलेत गणेश. बघायचे गणेश साठी हा वेगवान चेंडू होता. उत्तर नाहीये गणेशकडे. डॉट बॉलची इथे समाप्ती. पहिला सत्र इथे समाप्त झालंय. अवेंजर संघाने 6 षटकांमध्ये धावा केल्या. 73. नेक्स्ट मॅच. चला एव्हेंजर्स फिल्डिंग लावून घ्या लगेच. नेक्स्ट मॅचचे दोन्ही टीम्स टॉस साठी या. चला एव्हेंजर्स फिल्डिंग लावून घ्या लवकर. 73 झाले. 74 चेस करायचे आहेत अरे एंजल्सला. चला नेक्स्ट मॅचचे दोन्ही कॅप्टन या टॉस साठी.
चला 6 ओव्हरची मॅच. नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा आपण लगेचच करणार आहोत. शशांक पाटील सर, जितू सर आणि सुभाष पाटील सरांना तुम्ही पाहतात पंचांच्या भूमिकेत. चौऱ्याहत्तरचा चेस या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आर एंजेल्स संघाला आता 74 आपण पाहिलं आर एंजेल्स संघाला 74 धावा चेस करायचे आहेत. चला नेक्स्ट मॅचचे दोन्ही कॅप्टन या टॉस साठी लवकर. आर ईगल्स, आर ईगल्स संघाला 74 धावा चेस करायचे आहेत. पुढच्या दोन्ही टीम्स टॉस करून घ्या. पॉवर गँग आर्मी आणि रिव्हर रायझिंग स्टार. चला दोन्ही कॅप्टन या लवकर. रिव्हर रायझिंग स्टार, चला बॅटर्स पाठवायचे लगेच. आर एंजेल्स संघाला आपण पाहिलं तर 74 धावा चेस करायचेत. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे 74 धावा बनवाव्याच लागतील. आता क्वालिफाय आणि फायनल मॅच साठी फक्त सुपर ओव्हर आहे, मात्र आता सध्या चेसिंग कंपल्सरी आहे. चला बॅटर लगेच पाठवायचे आहेत. आर एंजेल्स एव्हेंजर्सने बघा 73 धावा उभारल्या आहेत. 74 धावा चेस करणं इतकं सोपं नाहीये. आर ईगल्स संघाला 74 धावा चेस करायचे आहेत. नाही, एव्हेंजर्सने 73 केलेत. आर ईगल्सला 74 धावा चेस करायचे आहेत. सलामी जोडी सुद्धा मैदानात दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टॉस नक्कीच आपण करणार आहोत. करण्याचा प्रयत्न करतोय. काय सांगशील, ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना अजय विक्रम तुझ्या नावावरती एकाच मॅच मध्ये 2 मेडल षटक, मात्र प्रीमियर लीग स्पर्धा या अगोदर तू खेळला की पहिल्यांदाच खेळतोय? प्रीमियर लीग तर बाहेर खेळलोय, बट कासारीमध्ये खेळलोय, पण ते आम्ही सॉफ्ट बॉलने केलं. आता पहिल्यांदा इथं आम्ही कासारीचे पोरं हार्ड टेनिसने खेळतोय. कासारी प्रीमियर लीग आपण ही स्पर्धा पाहतो, सर्व आज एकत्र आले ते खेळाडू. काय सांगशील खेळाडूंबद्दल, कारण की वेळ काढणं खूप महत्त्वाचं असतं क्रिकेटसाठी. सर्वांनी वेळ काढला इथे येण्याचा आणि चांगले परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करतायत पोरं. बघूया आता. शुभेच्छा असेल सूरज. टॉस महत्त्वाचा होता, टॉस जर तुम्ही जिंकला असता काय निर्णय घेतला असता? आम्ही पण पहिली फिल्डिंगच घेतली असते. आता तुमच्या मनानुसार झालं नाहीये, बॅटिंग तुम्हाला करायची. 6 ओव्हरची मॅच आहे. बऱ्याच वेळा आम्ही पाहतो, आम्ही ज्यावेळी समालोचन करतो 3 ओव्हरच्या मॅचेस, 4 ओव्हरच्या मॅचेस, मात्र 6 ओव्हरच्या मॅचेस आहेत. काय सांगाल ही संकल्पना?
6 ओव्हरच्या मॅच ॲक्च्युली ही संकल्पना अशी आहे की आम्ही सगळ्यांना चान्स देण्यासाठी ही टुर्नामेंट ठेवलेली आहे, फक्त खेळण्यासाठी नाही. म्हणजे आम्ही जसं सगळ्या टुर्नामेंटला प्लेईंग 11 असतं, तसं आमच्याकडे प्लेईंग 11 नाही, प्लेईंग 15 आहे. त्यामुळे आम्ही जास्त ओव्हरच्या मॅच ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्या दिवसभरात संपल्या पण पाहिजेत, म्हणून तो प्रयत्न होता फक्त. कासारिओ प्रीमियर लीग 2026 पहिल्यांदाच ही स्पर्धा आयोजित केली. काय सांगाल मॅनेजमेंट कमिटीबद्दल? मी पण मॅनेजमेंट वाईज आहे, तर आम्हाला माहिती आहे आमची हालत काय झाली आहे. एक एक गोष्टी आम्हाला बघायला लागतात बारकाईने. प्रत्येकाचं मत, ही गोष्ट केली की कोण काय त्याच्यावर बोलेल, काय बोलेल, कोणाला आवडेल नाही आवडेल, तर सगळ्यांची मतं विचारात घेऊन आम्ही ही टुर्नामेंट ठेवलेली आहे. शुभेच्छा असतील तुम्हाला या मॅचसाठी. सूरज म्हात्रेने टॉस जिंकला, ते गोलंदाजी करण्यात त्यामुळे बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. सुरू करायचे लगेच आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येणार आहोत. सामन्याला होती सुरुवात. रोहन पहिलं षटक घेऊन बघा. पहिलाच बॉल फुल टॉस होता रिव्हर्सच्या माध्यमातून सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. खेळाडू बसलेले लक्षात घ्या, त्याच्या व्यतिरिक्त कोणी बसायचं नाहीये. शरदच्या बॅटमधनं पहिल्याच बॉल होती चौकार आपल्या पाहायला मिळाला. 9 सेकंडला सचिन आहेत. चांगला चेंडू होता. रोहन अच्छी गेंदबाजी कर रही है इस मैच में. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा फक्त मॅनेजमेंट कमिटी बसेल, इतर खेळाडूंसाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. लक्षात घ्या, तुम्हाला बसण्याची व्यवस्था बघा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूलाही केलेली खाली. बघायचं रोहन शरदच्या बॅटमधनं पहिल्याच बॉल होती चौकार आलेला आहे. इथे फटका जबरदस्त आपल्या पाहायला मिळतोय. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय. कासारिओ प्रीमियर लीग चौकार. धन्यवाद. बॉल तिकडे आहे रे. हे नवीन बॉल आहे. ना त्याला एड्स सॉरी ते सांगते जाऊन पण तू पण तसा वाटत चालला. आलाय आलाय मॅच बॉल आलाय बघा. आणि सुरुवातीला 2 चेंडू चॉईस करा प्रत्येक टीम. पहिला चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर चौकार. इस मैच में सचिन अच्छी बल्लेबाजी करते हुए शरद के बल्ले से 2 चौके अपन अब तक देख चुके हैं. डॉट बॉलची ती समाप्ती होते. रोहन राईट मोर द विकेट. इथे मात्र गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होता, मात्र पॉइंट वरनं क्षेत्ररक्षक येतात. एक सिंगल मिळाले. चांगली फिल्डिंग. रोहन चांगली बॉलिंग करतात. चौकार डॉट सिंगल. 5 बॉल मध्ये 9 धावा खर्च केलेत. नऊ धावा झालेल्या आहेत. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. पहिली मॅच दुसरी मॅच 6 षटकांची तुम्हाला पाहायला मिळते लीग फॉर्मेट स्वरूपात. कासारिओ प्रीमियर लीग 2026 तुम्ही पाहतायत. चला जास्त वेळ नका घेऊ. गोलंदाज रोहन लिजेगाव एन कडून राईट मोर द विकेट. चांगला चेंडू होता. इथे डॉट बॉलची समाप्ती होईल. पहिल्या बॉलवरती चौकार लागल्यानंतर काय जबरदस्त कमबॅक केलाय गोलंदाज रोहनने.
धन्यवाद. कासारिओ प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय. पहिलंच पर्व मात्र बघा, टायटल सॉन्ग सुद्धा या स्पर्धेचं तुम्हाला ऐकायला मिळते. यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता. पहिलंच पर्व असे तर येणाऱ्या काळामध्ये ही स्पर्धा अजून मोठी होईल. कासारिओ प्रीमियर लीग 2026. गोलंदाज रोहित आलेत. बघायचे रोहित कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. एक रोहित शर्मा आपण पाहतो भारतीय संघासाठी 2024 विश्वचषक त्यांनी जिंकून दिला भारतीय संघाने. त्यानंतर 2026 मध्ये सूर्यकुमार यादव फुलटॉस बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आलाय फलंदाज शरदच्या बॅटमधून. धन्यवाद. आर आर ईगल्सच्या 15 धावा झालेल्या आहेत आणि 15च्या 15 धावा शरदच्या आहेत. म्हणजे सचिन दाजूनी खातं उघडायचंय. ऑन साइडला टर्न केलाय बॉलला. स्क्वेअर लेगच्या वरून बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. डीजे मास्टर लक्ष द्या जरा. बॉल आल्यानंतर तुम्हाला थांबायचे. तुम्ही थांबल्यानंतरच आम्ही बोलू शकतो. धावसंख्या 21. नवीनच आहेत ना त्यामुळेच. रिवास शरद काय जबरदस्त बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये 2 षटकारानंतर आलाय चौकार. ते खूप महत्वाचं आहे. पंचांच्या भूमिकेत एक चांगले क्रिकेटर टेनिस बॉल क्रिकेट चांगलं खेळतात, लेदर बॉल क्रिकेट खेळतात. डोंबिवलीला जर तुम्ही गेलं दत्तनगर तर नक्कीच समित ट्रॉफी शॉपला जरूर व्हिजिट द्या. ट्रॉफीज असतील सर्व क्रिकेटचं साहित्य तुम्हाला पाहायला मिळतं. पण इथे रोहित थोडासा मागडा ठरलाय. हा चेंडू चांगला होता, पडल्यानंतर हलकासा आतमध्ये आला. आता असं वाटलं होतं डॉट बॉल आहे, मात्र इथे सिंगल मिळाली. धावसंख्या 26 वरती आपल्या पाहायला मिळते. ईगल्स संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. 74चं चेस आहे. चेस थोडस मोठं आहे. आता ज्यावेळी 434 इंटरनॅशनल ऑस्ट्रेलिया संघाने केल्या होत्या 3.5 तासामध्ये दक्षिण आफ्रिकेने त्याचा पाठलाग केला. आणि आता T20 सेमीफायनलची मॅच तुम्ही पाहिली असेल भारत इंग्लंड. इंग्लंडने भारताने 253 धावा केल्या होत्या, मात्र त्याही सेफ वाटत नव्हत्या. बुमराचा जो एक षटक होता तो मॅचला पूर्णपणे कलाटणी देऊन गेला आणि तर कदाचित रिझल्ट वेगळं असतं. आता विश्वचषक संपल्यानंतर आपण पाहिलं तर इंग्लंडचे जे माजी कर्णधार होते त्यांनी एक उल्लेख केला की इंग्लंडने साऊथ आफ्रिकेने वेस्ट इंडिज संघ पराभूत झाला असता वेस्ट इंडिजच्या विरोधात तर भारत संघ बाहेर गेला असता. हे विचार नंतर केले जातात. मग भारत T20 विश्वचषकचा चॅम्पियन संघ झाला. मायकल हॉर्नचा ते उल्लेख होता, इंग्लंडचे माजी कॅप्टन. तसं कोणी विचार करत नाही कधी, जाणून बुजून कधी कोण हरत नाही. दक्षिण आफ्रिकेचा रेकॉर्डच आहे. सेमीफायनल पर्यंत ते पोहोचतात, मात्र त्यानंतर फायनल मध्ये ते पराभूत होतात. मात्र इथे चौकार आलाय. फटकेबाजी चांगली सुरू आहे.
27 वरती शरद बॅटिंग करतायत. 31 धावा झालेत. 31 धावांची भागीदारी आर आर ईगलचे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला एव्हेंजर संघाला कमबॅक करावा लागेल. एव्हेंजर संघ विकेटच्या शोधात आहे. फुलटॉस बॉल होता, टायमिंग करू शकले नाहीयेत. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. रिव्ह्यू घेतलाय का फिल्डिंग करणाऱ्या टीमने? ओके. तिसरे पंच सुभाष पाटील सर आहेत. पंचांच्या व्यतिरिक्त कोणी यायचं नाही हेही लक्षात घ्या. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये फक्त मॅनेजमेंट कमिटी बसेल, त्याच्या व्यतिरिक्त कोणी बसायचं नाहीये. हा डिसिजन फक्त तिसरे पंच घेऊ शकतात आणि तो हक्क त्यांनाच आहे. त्यामुळे खेळाडू, कोणतेही प्रेक्षक कोणतीही चर्चा करणार नाहीयेत. ऍक्शन रिप्ले आपण बघूया आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. हाईट फॅक्टर काय आहे, या सर्व गोष्टी चेक केल्या जातात आणि हा फायदा असतो लाईव्ह टेलिकास्टचा. कासारो प्रीमियर लीग 2026 पहिलीच मॅच 74चा पाठलाग करत असताना आर आर ईगल्स संघ तुम्ही पाहायला मिळतोय. आर आर ईगल्स संघाला रिव्ह्यू गमावलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. नो बॉल सध्या आपल्या स्क्रीनवरती बघू शकाल. हाईट फॅक्टर कोंबरेपेक्षा उंच हा बॉल होता, त्यामुळे तिसऱ्या पंचाने हा नो बॉल घोषित केलेला आहे. काय टेलिकास्ट आहे बघा, ओम्स एमटीसी लाईव्ह. 1+1 2 धावा मिळाल्या आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. फ्रीटचा बॉल उंच गेलाय. दोन धावा बघा. सुरुवातीला बॅट्समन धावले नव्हते, शेवटी त्यांनाही असं वाटलं की बॉल जाणार नाही, त्यानंतर ते धावले. हा फ्रीट बॉल होता, त्यामुळे रनआउट होऊ शकले असते. धावसंख्या 35. 29 वरती नाबाद आहेत. शरद चांगली बॅटिंग करते त्या मॅच मध्ये. दोन धावा इथे पुन्हा आलेत.
इथे फटका जबरदस्त आहे. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये आणि जरी असला असता तरी फायदा नव्हता. बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय सिक्सर. चेक केलंय 41 41 झालेले आहेत. चौकार आहे, चेक केलेले आहे. त्यामुळे कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाहीये, लक्षात घ्या. क्रिएटिव्हिटी क्वालिटी 35 वरती पोहोचले. शरद जबरदस्त बॅटिंग करतात त्या मॅच मध्ये. इथे फटका चांगला मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे. इथे काय तिसरी धाव पूर्ण होईल का आता बघायचे. 3 धावा पूर्ण आलेत. 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 44 44 धावा झालेल्या आहेत. 30 सजुनी करायचे त्या मॅच मध्ये. 74चा पाठलाग करत असताना RR ईगल्स 19 बॉल 19 चेंडू आणि 30 धावा या मॅच मध्ये आता करायच्या. मॅच खुली झालेली आहे. विकेटच्या शोधात आहेत मात्र विकेट मिळत नाहीये. मिडॉपला क्षेत्ररक्षक जरूर होते. तिथे जणू काय फटक्याचे चटके लागले. 2 धावा इथे मिळालेले आहेत. 2 धावा इथे मिळालेत. चला 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 46 18 बॉल मध्ये 28 करायचे आहेत. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 46 46 ची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळेल. एकही विकेट गमावली नाहीये RR ईगल्स ते. मंदार तांबे आले बघा बॉलिंग करण्यासाठी. मंदार तांबेचा पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. स्वागत षटकाराने केले. फलंदाज काय जबरदस्त बॅटिंग करत असताना शरद. चव्वेचाळीस वरती पोहोचलेत शरद. कट करण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू होता मंदारचा चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. 50 धावांची भागीदारी जरूर पाहायला मिळालेली आहे. पुढचा बॉल हाई चेंडू कार्पेटच्या साईडे घेत आहेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक एक सिंगल मिळाले. थ्रोफेकी ॲक्युरेट नाहीये मात्र सिंगलच मिळेल. 53 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. सचिन आणि शरद
15 चेंडूचा खेळ शिल्लक 21 धावा या मॅच मध्ये आता बनवायचे आहेत RR ईगल्स या टीमला. 74 धावा धावसंख्या असं वाटवते, मात्र ज्या पद्धतीने शरदने बॅटिंग केली 17 बॉल 45. इथे फटका चांगला आहे, सरळ बॅटने आपण पाहतोय चेंडू गोळीच्या वेगाने बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. आलाय चौकार. सचिन का शांत राहतील, त्यांच्याही बॅट मधनं चौकार आलेला आहे. इथे फटका चांगला आहे, गॅप भरपूर मोठी आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. शरद या धावा घेत नाहीयेत बऱ्याच वेळा, कदाचित स्ट्राईक त्यांना हवी असावी आणि तेही चांगली बॅटिंग करतात आणि विकेटही गमवायची नसेल हाही त्यांच्या मनामध्ये एक विचार असेल की आपण चांगली बॅटिंग करतोय त्यामुळे एका रनसाठी रनआउटची विकेट का द्यायची. 58 58 एकही विकेट गमावली नाहीये. 58 रन धाव बलकावते आपल्या पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल, चांगली थ्रो पैकी. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटका धावा झाल्यात 59. चेंडू शिल्लक आहेत 12, धावा करायच्या आहेत 15. 12 चेंडू 15 ची गरज. पुन्हा पाणी घेऊन आले का? सुनील आलेत बॉलिंग करण्यासाठी. 12 बॉल मध्ये 15 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे 15 कराव्याच लागतील. मात्र एकही विकेट गमावली नाहीये. RR ईगल्सने ही जमेची बाजू आहे त्यांच्यासाठी आणि ज्या पद्धतीने शरदने बॅटिंग केली आतापर्यंत जिम्मेदारी का असते या मॅच मध्ये दाखवून दिलेली. फिल्डिंग करताना झेलही शरदने पकडले आणि आता चांगली बॅटिंग करतायत. चला 12 चेंडू 15 ची गरज. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे आणि शरदचं अर्धशतक पूर्ण झालेलं. एकदा जोरदार टाळ्या होत्या शरदसाठी. शरद आपली बॅट दाखवायची आहे. जबरदस्त बॅटिंग, काय जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये आपल्याला शरदच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अर्धशतक. सर्व प्रीमियर लीग मधले हे दुसरं अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळेल. काय जबरदस्त बॅटिंग. पुन्हा रिवर्स. शरदसाठी क्रिकेट किती इझी आहे हे दाखवून देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॉलच्या मेरिट नुसार ते बॅटिंग करते. 67 67 धावा झाल्या. 67 मधल्या 54 धावा या वैयक्तिक शरदच्या आहेत. सुनीलच्या विरोधात बॅक टू बॅक 2 चौकार. 7 धावांची आता गरज आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मॅच सोपी झाली आहे RR ईगल्स साठी. शरद शॉर्ट स्क्वेअर लेग. झेल तिथे टिपलाय. शरदची एक मॅरेथॉन इनिंग इथे समाप्त झाली. शरदची बॅटिंग आवडली असेल जोरदार टाळ्या होत्या. 54 धावांची इनिंग इथे समाप्त झाली. जबरदस्त बॅटिंग. गणेशने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद.
अवधूत आले बॅटिंग करण्यासाठी. 7 धावा इथून अजूनही करायचे. 9 बॉलचा कौशल्य इथूनही पलटवार होऊ शकतो. विकेट डॉट बॉल आले तर. पहिल्याच बॉलवरती अवधूतच्या बॅट बद्दल आपण पाहिलं फटका चांगला आहे. झेल थोडासा कठीण होता मात्र झेल पकडावे लागतात ते मला कठीण. आलाय चौकार. तर धावा झालेत आता फक्त 3 धावा विजयापासून दूर आहे तो RR ईगल्स संघ. तुम्हाला पाहायला मिळतो या मॅच मध्ये 74 धावा बघा किती सोप्या केल्यात. त्याचं कारण शरदचं अर्धशतक. 54 धावांची मॅरेथॉन इनिंग. वन 71 धावा झाल्यात. 8 बॉल मध्ये फक्त 3 करायचे आहेत. मगाशीच उल्लेख केला होता क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा सेफ नाहीयेत. अवधूतच्या बॅट बद्दल पहिल्याच भावती चौकार आलाय. आता झेलची शक्यता आहे. गणेशने हा दुसरा झेल टिपलाय याच ओव्हर मध्ये. सुनीलला मिळालेली दुसरी विकेट. फलंदाज बाद. नीरव यांच्याकडनं निखिलने या बॉलवरती षटकार मारला तर 500 रुपये. 500 रुपये का इनाम है. आने वाली गेंद पे छक्का लगाते दो और मैच ही फिनिश हो जाएगा. 3 रनों की जरूरत है. सुनील की अगली गेंद. निखिल के लिए 1 छक्के के लिए 500. डॉट बॉलची ती समाप्ती झालेली आहे. 6 चेंडू 3 ची गरज आहे अजूनही. मॅच संपली नाहीये. क्रिकेटमध्ये 2 वेळा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरने 6 बॉल 7 ची मॅच भारतीय संघाला जिंकून दिली होती. मध्ये तिथे 6 बॉल 3 आहेत. बघूया टेनिस बॉल मध्ये सुद्धा असे विक्रम आम्ही होताना पाहिलेत. चला जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग करणारी टीम एव्हेंजर्स फिल्डिंग लगेच सेट करा. बॉल नाही. खेळाडू कक्षामध्ये फक्त दोन्ही टीमचे खेळाडू असतील अन्यथा पॅनल्टी लागेल. लक्षात घ्या. सपोर्टर नकोयत. दुसऱ्या टीमचे खेळाडू नकोयत. लक्षात घ्या. 3 धावांची गरज आहे. इथेही चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जवळजवळ झेल पर्यंत पोहोचले होते. 2 धावा इथे पूर्ण आले. विकेट आली असती तर मजा आली असती. 2 धावा मिळाल्यात. 5 बॉल मध्ये आता फक्त 1 धावेची गरज. 73 झालेले आहेत. थोडेसे दूर होते क्षेत्ररक्षक. थोडेसे पुढे असते कदाचित बॉल त्यांच्या हातामध्ये आला असता. आता प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे. बॅटर सचिन बघा सलामी झालेले फलंदाज आहे सचिन. मॅच झाली फिनिश आणि 74 धावांचा पाठलाग सहज केलाय तो RR ईगल्स टीमने. अभिनंदन. हार्ड लक एव्हेंजर्स. सेकंड तुम्हाला दोन्ही टीम्स लाईन अप करायचे.